भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे दोरीच्या सहाय्याने लटकविल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याने या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजपने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार 23 जुलै 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा फाशी दिल्याप्रमाणे लटकविला. हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह असून देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधी पदाचा अनादर करणारा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर करून हा प्रकार घडविण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्तींची तात्काळ ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे. अन्यथा नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची एक प्रतिकृती कुठल्या तरी समाजकंटकाने वंजारपट्टी नाक्याच्या ब्रिजवर फाशी लावून लटकाव्या अशा प्रकारे लटकवून एक अतिशय वाईट असा भिवंडीमध्ये त्यांनी कृत्य केला होता. भिवंडीतील शांतता बिघडवण्याचं काम त्यांनी केलं होता. त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे एक लोकशाही मार्गाने एक तक्रार नोंदवून की जो पण हा असेल याला लवकरात लवकर अरेस्ट करून आणि त्याच्यावर ह्या संदर्भामध्ये जे पण गुन्हे दाखल होऊ शकतात असे गुन्हे दाखल करून त्याच्यावर FIR दाखल केली आम्ही. आणि पोलिसांना एक अल्टिमेटम पण दिलं आहे की किती दिवसात याला तुम्ही पकडू शकतात. नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी आम्ही रस्त्यावर उतरून याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि अशा कार्यकर्त्याला आम्ही पण शोधायचा प्रयत्न करू आणि जो भेटेल त्याला मग आम्ही आमच्या हिसाबाने चोप देणार. हे बघा, जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे ते ओपन चालू आहे. त्याला जर का करायचा होता तर त्यांनी दिवसा केला असता. रात्री 1 आणि 1:30च्या सुमारास असा गपचूप येऊन जो करून जातो तर हा आंदोलनाचा भाग नाही. आंदोलनामध्ये ते ओपन जर का त्यांनी केलं असतं तर आपण समजलं असतो. रात्री 1:30 वाजता जाऊन असा 1 वाजता आणि 1:30 वाजता जाऊन जर का कोण हे कृत्य करत असेल तर तो आंदोलनाचा भाग नाही होऊ शकत.